आपल्या महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्था फार डब्यात गेली आहे. हे सरकार खोटारडं खोटारडं का बोलत नाही आता नितेश राणे? औरंगजेबाला जेव्हा RSSनी एका पिटाऱ्यात बंद करून टाकला, कुठे गेले नितेश राणे? का बोलत नाहीत आता? बोला ना औरंगजेबावर. असं आहे की मी पहिल्यांदा सांगतो की हे इश्यूजचे नॉन इश्यूज करतायत. शेतकऱ्यांना सांगितलं होतं कर्जमाफी देणार, आता सांगतात देणार नाही. जा भरा गपचूप. तुम्ही सांगितलेले 2100 रुपये देणार, देतात 2100 रुपये? नाही देणार. बेरोजगारी वाढते, महागाई वाढते, सोयाबीन उचललं जात नाही, कापूस उचलला जात नाही, भाव मिळत नाही. आपल्या महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्था फार डब्यात गेली आहे. हे सरकार खोटारडं खोटारडं. 4 महिन्यात फक्त खोटं बोलतायत. 4 महिन्या अगोदर निवडणूक जिंकण्याच्या आधी जे बोलले होते त्याच्यातलं एक तरी अंमलात आणलंय? जिंकले निवडणूक. 240 जण आहेत आता. ते काय 5 वर्ष काय करणार आहे महाराष्ट्रातली जनता? एवढं उघडपणाने बोलले नाही देत, जा कर्जमाफी भरा गपचूप कर्ज. काय करते? काय काय ते त्यांच्याबद्दल काय बोलायचं नाही. वादा और बुरा इरादा, वादा और बुरा इरादा. वादा करके इरादे तो सही चाहिए ना भाई. वाल्मिक कराड म्हणायचे बबन गीतेला संपल्याशिवाय मी चप्पल घालणार नाही, तर बबन गीते म्हणायचे की वाल्मिक कराडला संपल्याशिवाय मी दाढी. तुम्हाला माहित असेल, मला माहित नाही. असं सुरेश देशमुख असं ते सुरेश देशला विचारा, मला माहिती. सर मालाडला पण काल रात्री 2 घटनांमध्ये वाद झालेला आहे. पूर्ण राज्यभर हा माहोल असं आहे की हे राज्य सरकारनीच पेटवलंय. स्टेट स्पॉन्सर्ड टेररिझम, स्टेट स्पॉन्सर्ड फॅनेटिझम, स्टेट स्पॉन्सर्ड धर्मद्वेष, राज्य व्यवस्था पुरस्कृत धर्मद्वेषाचं राजकारण सुरू आहे. अहो, तुमचे मंत्री बोंबलत फिरत होते औरंगजेबाबद्दल. तुमचे मंत्री बोलत फिरत होते हलाल आणि झटका. मी विधानसभेत मागणी केली आहे, झटक्याची दुकानं किती महाराष्ट्रात? जरा यादी द्या. महाराष्ट्रात झटक्याची 20 दुकानं दाखवली ना. इथे तर गल्लोगल्ली मटणाची दुकानं आहेत. झटक्याची दुकानं किती आहेत शोधून दाखवा. आपल्याला माहितीच नाही, आपण काय खातो हे माहीत नाही लहानपणापासून. जे हलाल आणि झटकाबद्दल बोलत होते त्यांना विचारा, तुम्ही मटण कुठले खात होते? एवढे वर्ष मटण खाताय तुम्ही, कुठलं मटण खात होते? पण आपल्याला आग लावायची होती, आपल्याला दंगली पेटवायच्या आहेत महाराष्ट्रात. महाराष्ट्र आपल्याला गुजरातच्या मार्गाने न्यायचं आहे. आपल्याला महाराष्ट्र गुजरात, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशाच्या मार्गाने न्यायचं आहे. उत्तर प्रदेशापेक्षा आम्ही एक पट पुढे आहोत. मालवणला घर पाडलं, सुप्रीम कोर्टाने झापलं. नागपूरला घर पाडलं, हायकोर्टाने झापलं. राज्य व्यवस्थेला जेव्हा कोर्ट प्रश्न विचारतं की तुमचे चुकतायत, तुम्ही चुकता, तुम्ही करू नका. कुठला गुन्हा टाकणार आहात तुम्ही आता? त्या बॉम्बलास्ट करणाऱ्या जिलेटिनच्या कांड्यांचा व्हिडिओ काढतात आणि त्या व्हिडिओमधनं ते बॉम्बलास्ट करतात. एवढी वाईट त्या तरुणांबद्दल नाही वाटत मला. म्हणजे त्या तरुणांचं वाईट का वाटतं की राज्यकर्त्यांनी आगी लावायचा आणि तरुणांनी जाळ्यात अडकायचं. बरबाद झाली ना ते पोरं आता. आणि ते गावकरी काय म्हणतायत की ह्या आमच्या गावात कधीच घडलं नव्हतं, आमचं गाव एक आहे, आम्ही जात पात धर्म याची कला याला कधीच तिलांजली देऊन टाकली आहे. गावागावामध्ये महाराष्ट्रात हे वातावरण आहे, पण त्या गावागावामध्ये महाराष्ट्रामध्ये हे वातावरण खराब करण्याचं काम सुरुवात झाली. अजूनही मी सांगतो की संभाजी म्हणजे छावा पिक्चरमध्ये दाखवलेलं संभाजीचं सगळं हे काही सत्य घटना नाही आहे. ते सगळं हे चित्रीकरण आहे, दॅट इज पिक्चरायझेशन. त्याला एक ड्रॅमॅटिक टच असतो. पण आम्ही पिक्चर पाहून संभाजी आम्हाला समजला असं विधानसभेत भाषणं झाली. तुम्हाला संभाजी पिक्चरमध्ये पाहून समजावा एवढे जर तुम्ही म्हणजे बालिश मूर्ख असाल तर तुम्हाला काय बोलायचं? तुमच्याशी बोलण्याचाच अर्थ नाही आहे.